पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे। ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत। नमस्कार सर। नमस्कार। पाकिस्ताननं काल 26 ठिकाणी ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला। तर पाकिस्तान हे युद्ध चिघळवतोय का? काय वाटतं तुम्हाला सर? हे जे युद्ध आहे याची आता व्याप्ती आणि तीव्रता ही वाढत चाललेली आहे। पाकिस्तानने जो ड्रोनच्या मदतीने हल्ला केला, हे सगळे ड्रोन पाडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि याच्या विरुद्ध आपण दोन पद्धतीची शस्त्र वापरली। एक तर आपल्या ज्या अँटी एअरक्राफ्ट गन्स आहेत L60, L70 शिल्का वगैरे त्यांच्या मदतीने हे पाडलं आणि काही ड्रोन्स ज्यांना जॅम करण्यात आलं, म्हणजे ज्याला म्हणतात नॉन कायनेटिक मीन्स, की ज्याच्यामुळे ते पडले। तर थोडक्यामध्ये त्या ड्रोन्समुळे आपलं कुठलंही फारसं नुकसान झालं नाही। फक्त एक दोन ड्रोन्स ही नागरी वस्तीवरती पडल्यामुळे तिथे फिरोजपूरमध्ये 2 जण जखमी झाले, अशा प्रकारच्या बातम्या आहेत। परंतु जे मिलिटरी टार्गेट्स आहे त्याचं कुठलंही काही नुकसान झालं नाही आणि ड्रोनचे प्रति हल्ले आपण परतवले। परंतु त्याच्यानंतर रात्री मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग सुरू आहे तोफांचं, आणि तोफांचं जे फायरिंग असतं हे अत्यंत डिस्ट्रक्टिव्ह असतं। तर तिथे कारण दोन्ही सैन्य जे एकमेकाच्या समोर उभी आहेत, आपण त्यांच्यावरती फायर करतो आहे, ते आपल्यावरती फायर करतो आहे। तर या फायरिंगमध्ये आपण त्यांचं पुष्कळ नुकसान केलेलं आहे। आपण दहशतवादी अजून कुठे माहिती मिळाली तर त्यांच्यावरती फायर करतो, परंतु आपलं सुद्धा नुकसान होतं आणि 2 महाराष्ट्रातले सैनिक यांना या आतापर्यंत वीरगती प्राप्त झाली आहे, अशा प्रकारच्या बातम्या आहेत। आणि नंतरची पुढची बातमी अशी होती की त्यांनी काही प्रमाणात क्षेपणास्त्र वापर करण्याचा प्रयत्न केला आपले जे एअरफोर्सचे बेसेस होते त्याच्यावरती, परंतु त्यामध्ये त्यांना कुठलंही लष्करी नुकसान करण्यामध्ये फारसं यश मिळालेलं नाहीये। परंतु एवढं नक्की की आता जी तीव्रता आहे युद्धाची ती अजून वाढते आहे आणि त्याला आपण जे प्रत्युत्तर देतो आहे त्याच्याकरता जे पाकिस्तानचे जे लष्करी बेसेस होते, खास तर फॉरवर्ड एअर बेसेस, त्याच्यावरती आपण हल्ला केला आहे। त्यांचं रडार तोडण्यात आपल्याला मदत मिळाली आहे। तिथून ड्रोन्स टेक ऑफ करत होते, तो त्याच्यात त्यांना आपल्याला मारण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे। म्हणजे पाकिस्तानचं आपण बऱ्यापैकी नुकसान केलेलं आहे त्यांच्या फॉरवर्ड एअर बेसेसवरती। परंतु ही लढाईची तीव्रता आता येणाऱ्या काळात वाढेलच आणि अजून जास्त लढाई वाढण्याची शक्यता आहे। बरोबर सर। दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे की आपला भारत